नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे। आज आपण रात्रीला अंत नाही या कथेचा भाग 4 म्हणजेच अंतिम भाग पाहणार आहोत। लेखक आहेत दीपक मुणगेकर। भाग पहिला, दुसरा आणि तिसरा तिघींची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। आणि याआधी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या। आता वळूया कथेकडे। मध्यरात्रीच्या पहिल्या प्रहाराला सुरुवात झाली होती। रस्त्यावर तुरळक वाहनाची गर्दी होती। रस्त्यापलीकडे असलेल्या अजस्त्र पाण्याच्या पाईपलाईन शेजारच्या रस्त्यावर बऱ्यापैकी काळोखाची झालर होती। तो रस्ता बराचसा निर्मनुष्य दिसत होता। खांद्यावर कापडी गोणीत प्राणशक्ती स्तंभन केलेले ते अमानवीय अस्तित्व लटकवत देवीदास वेगाने वन विभागाच्या हद्दीत शिरू लागला। चहूबाजूंनी कमरे इतके उंच गवत वाढले होते। पायाखाली जमीन बरीचशी भुसभुशीत लागत होती। अशा उंच वाढलेल्या गवतात एखादा निशाचर रानटी प्राणी शिकारासाठी दबा धरून बसल्याची शंका जास्त होती। संरक्षणासाठी आपल्या कमरेला लावलेली पोलादी कट्यार हातात घेत विजयरीच्या प्रकाशझोतात तो त्या सकाळी पाहून ठेवलेल्या खास जागेच्या दिशेने मार्गक्रमण करू लागला। तासभर देवीदास अविरतपणे चालतच होता। विजयरीच्या झोतात त्याला त्या दफनभूमीची कोनशिला अखेरीस सापडली। पण इथे या परिसरात काहीतरी विलक्षण उपस्थित झाले होते नक्की। त्या गंजून जीर्ण झालेल्या दफनभूमीच्या गेटजवळ एक उंच धिप्पाड शरीर यष्टीची एक जुना विलायती पोशाख परिधान केलेली एक व्यक्ती हातात कंदील आणि तलवार घेत उभी होती। देवीदासने आपल्या हातातील कापडी गोणीतून ते अमानवीय अस्तित्व बाहेर काढत ते दोन्ही हातावर अधांतरी ठेवत त्या व्यक्तीच्या नजरेस नजर दिली। आत येऊ पाहणारा व्यक्तीचा हेतू आणि उद्देश योग्य असल्याची खात्री त्या अस्तित्वास देवीदासच्या मानसतरंगाद्वारे झाली। कंदिलाच्या रखरखीत प्रकाशात तो गोरागोमटा चेहरा अगदी उजळून निघाला। त्याच्या पांढऱ्या फटक डोळ्यात बुबुळे अस्तित्वात नव्हती। देवीदासने त्या अस्तित्वास निरखून पाहिले। कमरेखाली पाय अदृश्य असलेले ते फिरंगी गेटकीपरचे अस्तित्व अधांतरी वाऱ्यावर आता तरंगले जात होते। देवीदासने पुढे चाल केली। दफनभूमीच्या आत एक मोकळा चबुतरा आणि त्याखाली एक 10 फूट खोल खणलेली जमीन त्याने सकाळीच हेरून ठेवली होती। बहुधा ही जागा खोदून नंतर पुन्हा काही कारणावश वापरली गेली नसेल, पण ही एकमेव मोकळी जागा त्या अजस्र दगडी शिळेसोबत उपलब्ध होती। आसमानात बारीकशी रिमझिम केव्हाचीच सुरू झाली होती। त्या बारीक संतत धारेच्या रिमझिमत्या आवाजाला दफनभूमीच्या आत असलेले निशाचर रातकिडे किरकिर करत पार्श्वसंगीत देत होते। मध्यरात्रीच्या गूढ पडघमाला सुरुवात झाली। देवीदासने एक महत्त्वाचा नियम रोहनच्या घरातून निघता क्षणी पाळला होता। त्याने त्या कापडी गोणीचा चुकूनही जमिनीशी संबंध येऊ दिला नव्हता। कारण त्या अमानवीय तत्वाचा भूमीत उगम निर्माण झाल्याने त्याची ताकद, त्याचे पाय तिला लागतात शतपटीने वाढली जाणार होती। त्यामुळेच तो ते लिबलिबते धड खांद्यावर उचलूनच ठेवत होता। त्याने त्याचा जमिनीशी संपर्क जराही साधू दिला नव्हता। पावसाची बारीकशी रिमझिम हळूहळू जोरदार कोसळधारेत रूपांतरित झाली होती। दूरवर कुठेतरी रानकोल्ह्यांची आर्त कुईकुई कानावर ऐकू येऊ लागली। दफनभूमीत डाव्या कोपऱ्यावर असलेल्या घनदाट पिंपळावर बसलेला पिंपळा घुतकारू लागला। आसमानात टिटवीची टिवटिव ऐकू येऊ लागली। देवीदासचे मानसिक संतुलन या सर्व अचानक सुरुवात झालेल्या प्रकाराने डळमळीत होऊ लागले होते। त्या कापडी गोणीतील पिशाच्याची झटपट आता त्याला प्रकर्षाने जाणवू लागली होती। देवीदासने अचूक ओळखले, इथे उपस्थित असलेल्या सजीव पशुपक्ष्यांची प्राणशक्ती खेचून ते अस्तित्व हळूहळू त्याच्या मूळ स्थितीला येत आहे। त्या खोदलेल्या चरात त्याने पूर्ण शक्तीने ते हवेवर वाढत जात असलेले धड लोटून दिले। कमरेला लटकवलेली कट्यार त्याच्या प्रसरण पावत असलेल्या छातीत आरपार केली। हातांच्या दोन्ही मुठीचे अंगठे त्या पिशाच्याच्या डोळ्यावर ठेवत त्याने त्याचे डोळे बंद करत त्या अमानवीय चेतनेचा भूलोकांशी असलेला अनैतिक संपर्क बंद करण्याचा प्रयत्न केला।
त्याचे अखंड मंत्रोच्चारण त्याच्या मुखाने सुरूच होते. त्याच्या तेजस्वी साधनेच्या तपोबलापुढे ते अमानवीय शक्ती टिकाव धरू शकली नव्हती. ती स्तब्धपणे त्या कबरीत जाऊन अखेरीस विसावली. कट्यारीला मंत्राच्या प्रभावाने त्या पिशाच्य देहात खुपसून ठेवले होते. पुढील काही दशके, शतके ते अस्तित्व त्या दबावात बंधन करून आता राहणार होते. या सर्व नाट्यात अखेरीचा पडदा पडण्याची योजना देवीदासने नव्हे तर नियतीनेच केलेली दिसत होती. कबरीची जड आयताकृती अगदी आच्छादन शिळेला महत् प्रयासाने ढकलून त्या कबरीला कायमचे बंद करण्यासाठी तो आता जोर लावत होता. अन एका अवघड क्षणी त्या आच्छादन आणि कबरीच्या चिमटीत त्याची बोटे अचानकपणे बेचकीत फसली गेली. मानसिकरित्या कितीही मजबूत असला तरी शारीरिक वेदना ही प्रचंड कष्ट देत होती. कष्ट देत येते याचा त्याला आता प्रत्यय देवीदासला येऊ लागला होता. ती बोटे त्या चिमटीतून बाहेर काढताना त्याचा श्वास अगदी वर खाली होऊ लागला होता आणि काळजाचा ठोका चुकावा तसा तो बालकाचा खी 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 करणारा आवाज त्या कबरीत घुमला. कबरीत अडकून पडलेल्या त्याच्या हातांच्या बोटाला लबलब करणारी जिवा चाटू लागली. देवीदासच्या सर्वांगात एक जोरदार कळ उठली. अचानक त्या क्षणी त्याच्या मनावर योजून ठेवलेल्या संरक्षण तंत्राने मा धुमावतीचे स्मरण सुरू केले. ती बोटे पुढच्या काही क्षणात पूर्णपणे सुरक्षित बाहेर आली. कबरीचे जड आच्छादन त्याने बंद केले आणि आजूबाजूला असलेली माती लोटून त्याने ती सहजासहजी कोणाच्याही दृष्टीपथात येणार नाही अशी खात्री करत तो त्या दफनभूमीतून बाहेर पडून मुख्य शहराच्या दिशेने अखेरीस चालू लागला. मोबाईलवर रोहनचे 4 संदेश येऊन गेले होते. पिशवीतील पाणी पीत त्याने रोहनला नंतर संपर्क केला. सुहासिनीचे सुखरूप ऑपरेशन पार पडले होते. प्रीमॅच्युअर असले तरीही सगळ्या अडथळ्यांना लाथाळत प्रत्यक्ष आदिशक्तीचा आशीर्वाद असलेली ती यापुढे आदिती नावाने ओळखली जाणार होती. सुहासिनी सुखद झोपेत पहुडली होती. म्हणजेच सुहासिनीचे सुखरूपपणे बाळंतपण झालेले होते. सकाळी रोहन मंदिराच्या पायरीवर बसलेल्या देवीदासकडे जाऊन पोहोचला. डोळ्यात त्याच्या अश्रू दाटले गेले होते. नक्की काय केलं तुम्ही देवीदासजी? त्याने साश्रू नयनाने त्याला म्हणाला. आपली हाताची बोटे आसमानाकडे रोखत देवीदासने त्याला चूप राहण्याचा इशारा करत फक्त आणि फक्त स्मितहास्य केले. लहानगी पोरे टोरे लवंगी फटाक्याच्या माळा लावत होती. ठिकठिकाणी घरात दिवाळीचे आकाशकंदील लावले गेले होते. खांद्यावर विचित्र कुबड आलेला एक बुटका इसम त्या लहानग्याच्या आनंद तिरक्या नजरेने पाहत त्याच्या पत्नीसोबत त्या कोपऱ्यात असलेल्या 4 मजली इमारतीत दाखल होत होता. इमारतीत त्याने पाऊल टाकले. लहान सोहम सरसर वाजणारा मोठा अनार फुलबाजाने लावत होता. अचानकच तो अनार त्याच्या हातानजीक. इमारतीखाली बघ्यांची एकच गर्दी जमली. ते दोघेही नव्याने आलेले जोडपे विखारी हास्य हसू लागले होते. समाप्त. सदर कथा ही काल्पनिक प्रसंगावर बेतलेली असून जागा, पात्र याचा उल्लेख कथेची गरज म्हणून करण्यात आला आहे. असे भूतकाळात कोणासोबत घडलेले नसून तो निव्वळ कल्पनाविलास आहे. तरीही काही साम्य आढळून असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. कथा अंधश्रद्धेचे अजिबात समर्थन करत नसून कोणत्याही जादूटोण्याचे अवास्तव उदात्तीकरण करत नाहीये. वाचकांनी विवेकबुद्धी शाबूत ठेवून काल्पनिकरित्या रचलेल्या भयकथेचा निव्वळ मनोरंजन म्हणूनच आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. आणि आपली ही कथा इथेच संपत आहे. जर ही कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. तसेच आमचा कथालेखन मराठी स्टोरी हा चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. त्याचप्रमाणे कथालेखन हा चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच भयकथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.